नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली त्या ॲड्रेसवर जातात, पण त्या ठिकाणी त्या महिलेचा म्हणजे मावशीचा ॲड्रेसही चुकीचा असतो आणि ते मावशीचं नाव देखील चुकीचं असतं. दोघेही निराश होऊन येतात आणि विचार करतात, हा चुकीचा पत्ता आणि नाव देण्याचं कारण काय असू शकतं. याच कारणाने सायलीला झोप देखील येत नसते, पण झोपेत मात्र स्वप्न पडतं की ते आईबाबांचंच. स्वप्न असं पडतं की तिचे खरे आईबाप जे आहेत ते तिला केक भरत असतात आणि तिला सारखं सारखं वाटत असतं की हे तिचे आईबाप नाही. अर्जुन देखील बोलत असतो की तू मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेस. इकडे जेव्हा पाणी संपतं त्यावेळेस अर्जुन खाली पाणी घेण्यासाठी आलेला असतो, पण त्याला दार उघडं दिसतो. खरं तर सचिनला समीरचा म्हणजे साक्षीचा फोन येत असतो. तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर येत असतो. तो थाप मारतो की डिनरमध्ये असं ठरलं होतं की जो फोन उचलेल त्यालाच बिल पेड करावं लागेल. अर्जुन त्याला विचारतो की तू एवढं रात्री बाहेर का करतोस. तो बिझनेस डील होती असं तो सांगतो. मग तू घरातून का बोलला नाही असं तो विचारतो. शेवटी अमेरिकन वर्किंग आवर्स सांगून तो ती गोष्ट टाळतो. इकडे मैनाकडं मोबाईल वाजतो आणि असं कळतं की सदाशिव हे जे आहेत चोरीच्या केसमध्ये पकडले गेलेत आहेत. 3-4 दिवस नसणार आहेत. जेलमधून एका पोलिसांच्या मोबाईलवरून त्यांनी फोन केलेला असतो.